गुड मॉर्निंग मित्रांनो. तुम्ही सुद्धा रोज पित्ताच्या गोळ्या खाता का किंवा अँटॅसिड्स खाता का? ते करत असाल तर आजच थांबवा. पित्ताची गोळी कधीतरी घेणं गरज असेल तेव्हा घेणं नक्कीच त्याची गरज असते, परंतु रोज जर आपण पित्ताची गोळी खात असेल, काही लोकांना आपण पाहत असतो की मेडिकल स्टोअर मधून जाऊन ओमीच्या गोळ्या असतील, पॅन असेल, बऱ्याच अँटॅसिड्स गोळ्या ते खात असतात, परंतु त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावरती दिसायला लागतात. आपण जर रोज पित्ताची गोळी खाल्ली तर आपल्या शरीरामध्ये जे विटॅमिन्स आहेत त्याची कमतरता व्हायला लागते. मॅग्नेशियम, कॅल्शियम त्याची डिफिशियन्सी यायला लागते किंवा B12 ची डिफिशियन्सी सुद्धा यायला लागते. आपण रोज जर पित्ताची गोळी खाल्ली तर काय होते की आपल्या पोटामधील किंवा आपल्या स्टमक मधील जे ऍसिड आहे ते सप्रेस व्हायला लागतं. ऍसिडची गरज ही आपल्या डायजेशनसाठी किंवा आपल्या पचनासाठी नक्कीच गरजेची असते. आणि आपण जर रोज पित्ताची गोळी खाल्ली तर हे ऍसिडचं जे सिक्रेशन्स आहे ते कुठेतरी कमी होतं आणि त्याच्यामुळे इंडायजेशन यायला लागतं, अपचन व्हायला लागतं. त्याच्यामुळे रोज अँटॅसिड्सची गोळी न खाता कधीतरी खाल्ली तर ठीक आहे. मी तर म्हणेन की आपण जर आपली लाईफस्टाईल जर आपण चेंज केली, रोज जर आपण वेळच्या वेळी जर जेवण केलं, हलका आहार घेतला, बाहेरचं खाणं जर आपण कमी केलं, म्हणजे ऑइली फूड असेल, स्पायसी फूड असेल, अति तेलकट चमचमीत जे पदार्थ असतात ते कमी खाणं, प्रोसेस्ड फूड जे असतात ते कुठेतरी कमी करणं, पाण्याचा इंटेक आपण व्यवस्थित ठेवणं. आपण जर जेवण करत असाल तर जेवणानंतर कमीत कमी अर्ध्या ते पाऊण तासानंतर पाणी पिणं, रात्रीचं उशिरा जेवण टाळणं शक्यतो. जर आपण रात्रीचं जेवण केलं तर कमी प्रमाणामध्ये जेवणं आणि थोडंसं वॉकिंग करणं, झोप आपली जर अपुरी होत असेल तर झोप आपली इम्प्रूव्ह करणं, स्ट्रेस कमी घेणं, ताणतणाव कमी घेणं, चिडचिड कमी करणं, अशा या गोष्टी असतात. त्याच्यामुळे नक्कीच तुमचा पित्ताचा त्रास हा कमी होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला पित्ताची गोळी रोज खायला लागणार नाही. मला वाटतं की आपण जर आपली लाईफस्टाईल जर आपण चेंज केली तर नक्कीच याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. त्यामुळे रोज जर पित्ताची गोळी खात असाल तर ती आजच थांबवा. धन्यवाद.